इयत्ता चौथीचा चौथा पाठ आहे पक्की मैत्री। आता आपण या पाठाचे वाचन करूया। पाठाचे नाव आहे पक्की मैत्री। रोहनने शेतात बसून आंबा खाल्ला। आंब्याची कोय तिथेच मातीत टाकली। पावसाळा नुकताच सुरू झाला होता। काही दिवसांनी तो बाबांसोबत शेतात गेला। त्यावेळी त्याने पाहिले की आंब्याच्या कोयीला कोंब फुटला होता। तेवढ्यात गोड आवाजात त्याला कोणीतरी हाक मारली। रोहनने कान टवकारले, इकडे तिकडे पाहिले। त्याला त्या कोंब फुटलेल्या कोयीतून आवाज आल्यासारखे वाटले। त्याने आश्चर्याने पुन्हा कोयीकडे पाहिले। कोंब फुटलेली ती कोय त्याच्याकडे हसून पाहत असल्यासारखे त्याला जाणवले। रोहन म्हणाला, तूच हाक मारलीस का मला? रोप म्हणाले, होय। रोहन म्हणाला, काय बोलायचं आहे तुला माझ्याशी? रोप म्हणाले, मित्रा, मला तुझ्यासोबत मोठं व्हायचंय रे। रोहन म्हणाला, मी तुला त्यासाठी नक्की मदत करेन। सांग काय करू मी? रोप म्हणाले, तुला माझी काळजी घ्यावी लागेल। रोहन म्हणाला, होय नक्कीच, त्यासाठी मी तुला नियमित पाणी घालेन, तुझ्या भोवती कुंपण घालेन। रोप म्हणाले, मग तर मी खूप खूप मोठा होईन आणि तू जेव्हा तुझ्या मित्रांसोबत माझ्याजवळ खेळायला येशील तेव्हा तुम्हाला सावली फळे देईन। रोहन म्हणाला, होय, मग आपण सगळे मिळून मजा करू। इतक्यात बाबांची हाक रोहनच्या कानावर पडली। रोपाचे व त्याचे बोलणे सांगण्यासाठी रोहन बाबांकडे धावला।